सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार निवडीवरून राष्ट्रवादीत अनेक बैठका होत आहेत, तर महायुतीकडून भाजपची जागा मित्रपक्षाला देऊन गोपीनाथ मुंडे यांनी नितीन गडकरी गटाला शह दिलाय। दुसरीकडे राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी माजी खासदार आणि विजयसिंग मोहिते पाटील यांचे बंधू प्रतापसिंग मोहिते पाटील यांना उमेदवारी घोषित केली आहे। त्यामुळे माढा मतदारसंघाचं राजकारण निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच ढवळून निघालंय। सोलापूर माढा लोकसभा मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे नेतृत्व करत आहेत। या मतदारसंघात राष्ट्रवादीचं सहकारातून वर्चस्व आहे, त्यामुळे राष्ट्रवादीतील अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। लोकसभेचे उमेदवार म्हणून विजयसिंग मोहिते पाटील, संजय शिंदे, दीपक साळुखे पाटील, रामराजे निंबाळकर यांची नावं चर्चेत आहेत। यामध्ये जवळपास विजयसिंग मोहिते पाटील यांचे नाव निश्चित होण्याच्या दिशेने असतानाच त्यांचे बंधू माजी खासदार प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी उमेदवारी घोषित केली आहे। 2009ला ही अशीच परिस्थिती होती, त्यावेळी शरद पवारांनी आपली उमेदवारी घोषित करून हे वादळ शमवलं होतं। मात्र हे वादळ आता मोठ्या प्रमाणात घोंगावतंय। ह्याचा राजकीय फायदा कोणाला मिळणार हे आता सांगू शकणार नाही। कदाचित हा राजकीय डावपेचाचा भाग असावा आणि त्याच्या पाठीमागे प्रतापसिंग मोहिते पाटलांच्या पाठीमागे कोण आहे हे अजून समजू शकत नाही। 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नितीन गडकरी समर्थक सुभाष देशमुख यांनी शरद पवारांना जेरी सांडलं होतं। आता गडकरींना शह देण्यासाठी महायुतीकडून ही जागा समविचारी पक्षाला मुंडेंनी देऊ केली। यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांनी उमेदवारीसाठी तयारी दर्शवली आहे। महादेव जानकर यांनी 2009च्या निवडणुकीत शरद पवारांच्या विरोधात 1 लाख मतं मिळवली होती, त्यामुळे केवळ या मतदारसंघावरती डोळा ठेवून त्यांनी युतीत सहभाग घेतलाय। राष्ट्रवादीकडून विजयसिंग मोहिते पाटलांचं नाव जवळपास जाहीर होण्याची शक्यता असतानाच त्यांचेच बंधू प्रतापसिंग मोहिते पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर करून त्यांना अडचणीत आणलं आहे। एकूणच लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माढा मतदारसंघ उमेदवारून घमासा निर्माण होत आहे एवढं मात्र नक्की। व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश शिंदेसह संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।